चला तर मग आता बनवूया गरमीमध्ये थंडगार कढी पकोडा रेसिपी। तर येथे हिरवी मिरची आणि लसूण एकत्र बारीक करून घेतलेला आहे आणि आता दहीमध्ये हळद आणि बेसन मिक्स करून घेत आहे। त्यामध्ये परत हळद टाकत आहे, थोडीशी मीठ चवीनुसार आणि आता हे सर्व एकत्र करून घेत आहे थोडंसं पाणी टाकून। तर पाणी टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करून घेत आहे। एक तर बारीक करून घ्यायचं, नाहीतर मग चमच्याने असं फिरून घ्यायचं। तर बघा आता हे चमच्याने असं फिरवत आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये मोहरी टाकत आहे। आता ही मोहरी तळून घेत आहे। तर आता येथे मोहरी तळून झालेली आहे आणि तडतड पण वाजत आहे। यानंतर यामध्ये जिरं टाकत आहे। तर जिरं पण तळून घेत आहे। तर जिरं तळून झाल्यानंतर यामध्ये सुकी लाल मिर्च टाकत आहे। आता यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकत आहे। आता कढीपत्ता तळून झाल्यानंतर जी हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट काढली होती ती पण यामध्ये टाकत आहे। आता हे सर्व तळून घेत आहे। तर आता हे सर्व तळून झालेलं आहे व्यवस्थित। तर यानंतर जे बेसन आणि दही एकत्र केलं होतं ते यामध्ये टाकत आहे। आता फिरून घेत आहे। तर आता कढी उकळल्यानंतर येथे कढीमध्ये भजे टाकत आहे। तर हे भजे आधीच काढून ठेवले होते। तर आता ही कढी 5 ते 7 मिनिटं उकळल्यानंतर ही कढी रेसिपी आता तयार होईल। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्कीच कमेंट करून सांगा। नक्कीच बनवण्यात येईल। तुम्ही पण बनवून बघा अशीच कढी पकोडे रेसिपी, तुम्हालाही नक्कीच आवडेल।
तर आता येथे उकळल्यानंतर कोथिंबीर टाकत आहे.